हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला क्वेश्चन नंबर 2 आणि एक तुम्हाला दिलेला पाठीमागचा एक होमवर्कचा म्हणजे एक PDF पाठवले तुम्हाला. त्या PDFमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचं केलेलं सोल्युशन आणि एक तशाच पद्धतीचा तुम्हाला होमवर्कला दिला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आता हा क्वेश्चन पाहायचा आहे. याचा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला PDF भेटलीच असेल, तिथून पहा किंवा इथं चेक करून पहा. The following balances of Divisional Electricity Supply Company Limited as on 31 डिसेंबर 2019. बिल्डिंग सांगितलं आहे, मशिनरी, मेन्स, फर्निचर, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स. बिल्डिंगपासून फर्निचरपर्यंत फिक्स्ड असेट आहेत. कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला लिहायचं आहे. इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर्स या दोन गोष्टी आपल्याला रिसिप्ट साईडला लिहायचं आहे कॅपिटल अकाउंटच्या, आणि ॲडिशन केलेलं मधात लिहायचं आहे आपल्याला. सन्ड्री क्रेडिटर्स जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, सन्ड्री डेटर्स जनरल बॅलन्स शीटच्या असेट्सला. कॅश अँड इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायच्या आहेत. मग नंतर आहेत जनरेशन एक्सपेन्सेस पासून ते लॉ चार्जेसपर्यंत. जनरेशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग, रेंट, रेट अँड टॅक्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अँड लॉ चार्जेस. दीज आर दी एक्सपेन्सेस. ओके, हे एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट असतील, इनडायरेक्ट असतील, दोन्ही पद्धतीचे एक्सपेन्सेस आहेत. अप टू लॉ चार्जेसपर्यंत हे एक्सपेन्सेस ॲज इट इज उचलायचे आणि रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचे. कारण रेव्हेन्यू अकाउंटमध्ये आपण रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला फक्त दोनच एक्सपेन्सेस टाकतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बस सगळेच एक्सपेन्सेस रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून द्या. त्याच्यानंतर पुढं काय आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. याला स्टार करा म्हटलं होतं तुम्हाला. एक्सेप्शन पार्ट आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स कुठे लिहायचे आपल्याला, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरिम डिव्हिडंड हा सुद्धा नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडलाच लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी इन्कम आहे. इन्कम असल्या कारणानं नेट आपल्या साध्या रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जिथं ट्रेडिंग अकाउंटमध्ये राहत असेल, इथं ट्रेडिंग अकाउंट नाही तर त्याचा चुलत भाऊ आहे रेव्हेन्यू अकाउंट, त्याच्या क्रेडिट साईडला टाकू. त्याच्यानंतर आहे रेंट फ्रॉम मीटर्स किंवा रेंट ऑफ मीटर्स, हे सुद्धा इन्कम आहे रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, डिबेंचर्सवरती इंटरेस्ट पे करावं लागतं, तर इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट भेटत असतं. मग हे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, दोन्ही इंटरेस्ट आपल्याला नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्येच दाखवायचे. बट इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स असेल तर ते नेट रेव्हेन्यूच्या डेबिटला, कारण हे असतं पेड नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड असतं आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिवड असतं म्हणजे इन्कम असतं, म्हणून हे क्रेडिट साईडला दाखवायचं आहे नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन फंड, कॉन्टिंजन्सी रिझर्व, हे दोन्ही रिझर्व उचलायचे जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं आणि नेट रेव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स सांगितलं आहे 14,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, अगेन तेच आहेत. काय सांगितलं आहे, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा म्हटलं आहे. चार्ज डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट अमाऊंट 5% ऑन बिल्डिंग, 10% ऑन मशिनरी, 4% ऑन मेन्स अँड फर्निचर. ओके, तर कॅल्क्युलेशन करूया बेटा. प्रिपेअर रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड जनरल बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ओके, तर आपण प्रिपेअर करूया एक आयटम. अगोदर काय, कॅपिटल अकाउंटमधले आयटम आहेत, ॲज इट इज घ्यायचं. बिल्डिंग कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला ऑल टाईप ऑफ फिक्स्ड असेट, ऑल फिक्स्ड असेट मी रोज लिहितो इथं, तुम्ही फक्त लक्षात ठेवा काय लिहायचं आहे. ऑल टाईप ऑफ फिक्स्ड असेट, बिल्डिंग लिहा. बिल्डिंग किती आहे, अप टू 31 मार्च 2018 3 लाखाची. ड्युरिंग द इयर 1 लाख. टोटल केला 3 लाख आणि 1 लाख 4 लाख. त्याच्यानंतर मशिनरी किती आहे, 1,50,000. ड्युरिंग द इयर 25,000. 1,50,000 अधिक 25,000 किती होतात, 1,75,000. त्याच्यानंतर मेन्स आहे. मेन्ससुद्धा फिक्स्ड असेट आहे, इथंच लिहा. मेन्स किती आहे, मेन्स 1 लाख. ॲडिशन किती केलं आहे, ॲडिशन ड्युरिंग द इयर 20,000, 20,000. त्याच्यानंतर फर्निचर
31/3/2018 आहे 20,000. लॅब फर्निचरसुद्धा इथंच किती फर्निचर 31/3/2018 20,000. ॲडिशन केलं का ड्युरिंग द इयर नाही, त्याच्यामुळं आउटरला इथं 20,000. वरचं टोटल लिहायचं राहिलं 1,20,000 लिहूया. त्याच्यानंतर पुढं इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर. इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर्स ऑल टाईप ऑफ फिक्स्ड लायबिलिटी. फिक्स्ड लायबिलिटी रिसिप्ट बाजूला दाखवायचं आहे. फिक्स्ड लायबिलिटी पहिल्यांदा काय इक्विटी शेअर्स आहे, लिहा इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स किती आहेत इक्विटी शेअर्स 31/3/2018 3,50,000 3,50,000. ड्युरिंग द इयर काहीच नाही नील, आउटरला अमाऊंट 3,50,000. नेक्स्ट डिबेंचर सांगितलेले आहेत 2,50,000चे. डिबेंचर्स लिहा. डिबेंचर्स किती आहेत 2,50,000. ड्युरिंग द इयर डिबेंचर इश्यू केले आहेत का, तर हो केले आहेत. किती आहेत ॲडिशन ड्युरिंग द इयर 1,30,000 1,30,000. बेरीज करा 2 लाख आणि हे 3,50,000 आणि 30 80 3,80,000 येऊन जाईल इथं टोटल. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर, सन्ड्री डेटार्स, कॅश आणि इन्व्हेस्टमेंट. तर जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूया अगोदर. क्रेडिटर्स सगळ्यात खाली लिहून टाकूया. क्रेडिटर्स किती अमाऊंट क्रेडिटर्स आहेत 60,000 60,000. त्याच्यानंतर आहे डेटार्स कॅश इन्व्हेस्टमेंट. डेटार्स कॅश इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटार्स कॅश आणि इन्व्हेस्टमेंट. डेटर्स किती आहे डेटर्स 85 60 आणि 1,20,000. 85,000 60,000 आणि 1,20,000 लिहिलं आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यानंतर पुढं काय आहे जनरेशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग, रेट टॅक्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, लॉ चार्जेस. दीज आर द एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस कुठं दाखवायचे आपल्याला एक्सपेन्सेस दाखवायचे आहेत रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके लिहा इथं टू जनरेशन एक्सपेन्सेस, जनरेशन एक्सपेन्सेस, टू डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूशन झाल्यानंतर एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग, एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग. त्याच्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस, टू रेंट रेट. त्याच्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर लॉ चार्जेस. कोणतं आहे लॉ चार्जेस. ओके दीज आर दी एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस लिहायचे इथं. आता जनरेशन एक्सपेन्सेस किती आहेत बघा. जनरेशन एक्सपेन्सेस 60,000 60,000. त्याच्यानंतर 20,000 10,000 18,000 22,000 आणि लॉ चार्जेस 10,000. त्याच्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी की इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड कुठं दाखवायचं आहे नेट रेव्हेन्यू NR, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. किती आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड 12,600 12,600. त्याच्यानंतर इंटरिम डिव्हिडंड नेट रेव्हेन्यू अकाउंटच्याच डेबिट साईडला टू इंटरिम डिव्हिडंड. किती आहे इंटरिम डिव्हिडंड 17,500 17,500. त्याच्यानंतर आहे सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेल आहे
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजेच रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी किती रुपयाची सेल केली 2,80,000 2,80,000. त्याच्यानंतर रेंट ऑफ मीटर इन्कमच आहे क्रेडिट साईडलाच. रेंट ऑफ मीटर किती आहे रेंट ऑफ मीटर 20,100. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड. मग कुठे लिहायचं नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती 6,000. त्याच्यानंतर पुढं आहे डेप्रिशिएशन फंड आणि कॉन्टिंजन्सी रिझर्व. दोन्हीही जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा. डेप्रिशिएशन रिझर्व किती आहे डेप्रिशिएशन रिझर्व 24,000. इनर बाजूला ॲडजस्टमेंट आहे. आणि दुसरं आहे कॉन्टिंजन्सी रिझर्व हे आहे 16,000. याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगितलं आहे नेट रेव्हेन्यू अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स किंवा बॅलन्स. हे बघा सगळ्यात शेवटी काय सांगितलं आहे नेट रेव्हेन्यू ॲज ऑन 1/4/18 म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे 14,000. लिहा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1/4/18 लास्ट इयर प्रॉफिट म्हणून लिहू शकता. लास्ट इयर प्रॉफिट किती आहे 14,000 14,000. ओके चला आता ॲडजस्टमेंट नंबर 1 काय म्हणते डेप्रिशिएशन चार्ज करा. मग डेप्रिशिएशन कसं चार्ज करा म्हटलं इथं सांगा. डेप्रिशिएशन बघा काय काय म्हटले डेप्रिशिएशनवरचे ॲडजस्टमेंट. बिल्डिंग आता इथं हे आपण रेट कट करूया. बिल्डिंगवरती म्हणले त्यांनी बिल्डिंगवरती 5%, बिल्डिंगवरती 5%, 10% ऑन मशिनरी 10% मशिनरीवरती, 4% मेन्स आणि फर्निचर 4% आणि इथं 4%. मग बिल्डिंग किती आहे या ठिकाणी पाहू शकता. बिल्डिंग आहे बिल्डिंगची अमाऊंट आहे 4 लाख. 4 लाखावरती 5% काढा. 4 लाखावरती 5% काढा 4×5 येऊन जाईल. ओके चला इथे लिहा 4 लाख त्याच्या 5%. मशिनरीची किंमत किती आहे मशिनरी आहे 1,75,000 1,75,000 त्यावरती 10%. मेन्स आहे 1,20,000 1,20,000वरती 4%. मेन्स आणि फर्निचर आहे 20,000 त्यावरती सुद्धा 4%. ओके जर 4 लाखावरती कॅल्क्युलेट केलं तर येऊन जाईल 20,000 रुपये मशिनरीचं सॉरी बिल्डिंगचं. 1,75,000वरती येऊन जाईल 17,500. त्याच्यानंतर या 1,04,16 म्हणजे याचं 4% जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही कशावरती मेन्सवरती. मेन्स आहे 1,20,000 1,20,000च्या 12 गुणिले 12×48 4,800 येऊन जाईल. आणि याच्यावरती 4% जर काढलं तर फक्त 800 येऊन जाईल. ठीक आहे एवढं डेप्रिशिएशन आहे. आलं डेप्रिशिएशन. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजेच रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट बाजूला एक इफेक्ट द्या. टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग तेच लिहितो मी अगेन. बिल्डिंग मशिनरी मेन्स आणि फर्निचर आलं टोटल डेप्रिशिएशन ते 43,100 रुपये. आणि दुसरा इफेक्ट डेप्रिशिएशन रिझर्व किंवा डेप्रिशिएशन फंडमध्ये ॲड करा करंट इयर डेप्रिशिएशन. करंट इयर डेप्रिशिएशन किती 43,100.
दोघांची बेरीज करा. 24 प्लस 43,100 जर केलं तर 67,100 येऊन जाईल. 67,100. ओके, संपलं. मग काय करायचं, सगळ्यात अगोदर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं बॅलन्स शीटमध्ये किंवा कॅपिटल अकाउंटमध्ये या आणि सगळ्यात अगोदर कॅपिटल अकाउंट क्लोज करा. मनानच कोणतंही क्लोज करू नका, कारण कॉन्टिंजन्सी काढावं लागतं आपल्याला. मग कॉन्टिंजन्सी कशावर कॅल्क्युलेट करतो आपण, टोटल कॅपिटल एक्सपेंडिचरवरती कॉन्टिंजन्सी कॅल्क्युलेट करतो. कॅल्क्युलेट करा. टोटल कॉलमची जर टोटल केली येऊन जाईल 7,15,000. येथे ड्युरिंग द इयर करा 1,45,000 आणि इकडची जर टोटल केली तर 5,70,000 येईल. याला म्हणायचं आहे टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर. टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर आणि इकडं टोटल कॅपिटल रिसिप्ट. टोटल कॅपिटल रिसिप्ट्स किती आहे, इकडची टोटल करा 7,30,000. 7,30,000. 1,30,000 आणि सुरुवातीच्या कॉलमची 6,00,000 येऊन जाईल. बघा इथे किती आहे 7,15,000, इकडे किती आहे 7,30,000. मग बॅलन्स किती आलं 15,000. अगेन इथं आलं 15,000. याला नाव द्या बॅलन्स. आता टोटल करा बरोबर 7,30,000 येऊन जाईल. 7,30,000. इकडं सुद्धा 7,30,000. आता कॉन्टिंजन्सी रिझर्व कॅल्क्युलेट करा. कॉन्टिंजन्सी इथंच कॅल्क्युलेट करतो. कॉन्टिंजन्सी रिझर्व इज इक्वल टू टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर 7,15,000 त्याच्या 0.5% कॉन्टिंजन्सी रिझर्व काढा. 7,15,000च्या 0.5% कॉन्टिंजन्सी रिझर्व जर कॅल्क्युलेट केला तर येऊन जाईल 3,575. किती आला 3,575. याचे दोन इफेक्ट माहीत आहेत आपल्याला. एक नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा कॉन्टिंजन्सी रिझर्वमध्ये ॲड करायचं. ओके, चला कॉन्टिंजन्सी रिझर्वमध्ये ॲड करा. ॲड करंट इयर कॉन्टिंजन्सी CY कॉन्टिंजन्सी 3,575. 3,575 ॲड करा. 16,000 प्लस 3,575 किती होतात 16 आणि 3 19,575. 19,575 आणि दुसरा इफेक्ट आपल्या जे काही नेट रेव्हेन्यू अकाउंट आहे त्याच्या डेबिट साईडला टाकून द्या. 0.5% कॉन्टिंजन्सी ऑन काही पण कॉन्टिंजन्सी रिझर्व फक्त 3,700 का 3,575. ओके, चला संपलं. आता टोटल करूया. प्रॉफिट किंवा लॉस काढून घेऊया. प्रॉफिट किंवा लॉस काढा. क्रेडिट साईड क्लोज करा. नेट रेव्हेन्यू अकाउंटची 2,80,000 आणि हे 20 येऊन जातील 3,10,000. 3,100. 3,100 रुपये. 3,100 रुपये. त्याच्यामधून हे डेबिट साईडचे टोटल किती येते बघा. टोटल एक्सपेन्सेस ऑफ डेबिट साईड. टोटल एक्सपेन्सेस किती येईल जर केले कॅल्क्युलेट तुम्ही तर बरोबर इथंपर्यंत एक्सपेन्सेस येतील 1,83,100. 1,83,100. मग याचं जे काय बॅलन्स आहे किती येतील, नेट प्रॉफिट म्हणा किंवा टू बॅलन्स म्हणा, किती आलं बॅलन्स चेक करा. बॅलन्स आणि हे ट्रान्सफर कुठं करायचं, ट्रान्सफर टू नेट रेव्हेन्यू अकाउंट. नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. बॅलन्स येऊन जाईल 1,17,000 रुपये. 1,17,000 रुपये आलं. मग इथं डेबिटला आहे नेट रेव्हेन्यूमध्ये येताना कुठे येईल, क्रेडिट साईडला. बाय रेव्हेन्यू अकाउंट बॅलन्स. रेव्हेन्यू अकाउंट बॅलन्स किती आहे 1,17,000 रुपये. 1,17,000 टोटल करा. आता याची क्रेडिट साईड क्लोज करा. क्रेडिट साईड आली तुमची 1,37,000. किती आली 1,37,000. इकडची सुद्धा तेवढीच यायला पाहिजे 1,37,000 रुपये. ओके, मग किती आलं याचं बॅलन्स. आता टू बॅलन्स किती आलं बघा. आणि हे ट्रान्सफर कुठं करायचं, बॅलन्स शीटमध्ये. ट्रान्सफर टू
जनरल बॅलन्स शीट किती आलं याचा प्रॉफिट 1,03,325 1,03,325 आलेला प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करा कॅपिटल आपल्या बॅलन्स शीटमध्ये लिहा बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट नेट रेव्हेन्यू अकाउंट किंवा हे प्रॉफिट आहे म्हणा ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट म्हणा काही चालतं किती 1,03,325 रुपये संपलं का नाही संपलं तर एक गोष्ट राहिली पूर्ण लायबिलिटीला ट्रान्सफर करायचे पूर्ण असेटला ट्रान्सफर करायचे लायबिलिटीला ट्रान्सफर करा इकडं क्रेडिटला आहे इकडे येत असताना डेबिटला येईल टोटल कॅपिटल रिसिप्ट किती आहे 7,30,000 ओके इकडे येऊन जाईल 7,30,000 7,30,000 आणि टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर असेट आहे असेट साईडला येईल टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर 7,15,000 7,15,000 7,15,000 ओके असेट्स आणि लायबिलिटी या दोघांची बेरीज करा टोटल टॅली होते का बघा असेट साईड जर केली तुम्ही तर बघा व्यवस्थित 4 अमाऊंट येऊन जाईल 9,80,000 9,80,000 आणि इकडची सुद्धा येऊन जाईल 9,80,000 ओके याचा आन्सरसुद्धा स्कॅन करून तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ऑलरेडी पाठवलेला आहे चेक करा ओके काय डाऊट असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा थांबूया धन्यवाद